वर्षा निवासस्थानी रात्री शिंदे आणि मुख्यमंत्र्यांची बैठक। मुंबईतल्या काही जागांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती। 150 जागांवर एकमत, 77 जागांवर अजूनही रस्सीखेच, सूत्रांची माहिती। राज्यातील महानगरांची सत्ता शर्यत सुरू। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत घडामोडींना वेग। भाजप शिवसेनेत 180 जागांवर एकमत, 47 जागांवर अजूनही रस्सीखेच, सूत्रांची माहिती। नागपूर मनपासाठीच्या भाजप उमेदवारांच्या मुलाखती संपल्या। तब्बल 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीत। आता उमेदवार याद्यांच्या घोषणेकडे लक्ष। संभाजीनगर मनपासाठी इच्छुकांची मांदियाळी। भाजपमध्ये एका जागेसाठी 52 इच्छुक दावेदार। भाजप करणार नगरपालिका निवडणूक निकालाची समीक्षा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश राहणार उपस्थित। बीएमसीसाठी काँग्रेसला नवा भिडू मिळण्याची शक्यता। वंचितचा 20% जागांचा काँग्रेसकडे प्रस्ताव, सूत्रांची माहिती। भाजपनंतर शिवसेनाही करणार नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार। सत्कारानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादनही करणार। आंदेकर कुटुंबियांना तिकीट देऊ नका, न्याय द्यायचा नसेल तर अन्याय देखील करू नका। आयुष कोमकरच्या आईनं व्यक्त केली भावना। भंडाऱ्यात ईव्हीएम मध्ये घोटाळा। 7 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं झालं निलंबन। सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा। शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांची मागणी। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच कायम। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं, शिवसेना मंत्री उदय सामंत यांचा आग्रह। छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटात वाद। दानवेंच्या उपस्थितीत रशीद मामूंचा मातोश्रीवर पक्षप्रवेश। रशीद मामूंच्या प्रवेशाला चंद्रकांत खैरेंचा विरोध। ठाणे जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी। पीएफसीसीएल प्रकल्पाची पहिली टेस्ट राईड यशस्वी। देशभरातील मालवाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडणार। मुंबई पुणे दरम्यान 3ऱ्या द्रुतगतीचं काम मार्चपासून। एनएचएआयच्या सूत्रांची माहिती। नाशिकच्या जेजुरकर मळ्यात बिबट्याचा वावर। रात्री बिबट्या फिरताना सीसीटीव्हीत कैद। बिबट्याच्या वावरामुळे भीतीचं वातावरण। नागपुरातील गोळीबार चौकात भीषण आग। बाजीराव गल्लीतील कपड्याच्या दुकानाला लागली आग। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। मुंबईतल्या खराब हवेच्या गुणवत्तेसंदर्भात अधिकाऱ्यांची निष्क्रियता। भूषण गगराणी यांना मंगळवारी सुनावणीला हजर राहण्याचे आदेश। मुंबईतील प्रदूषणामुळे न्यायालयानं अधिकाऱ्यांना फटकारलं। अधिकाऱ्यांची ही निष्क्रियता असल्याचं न्यायालयाचं म्हणणं। तर भूषण गगराणी यांना पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश। कोकणातील समुद्रकिनारे गजबजली। नाताळच्या सुट्ट्यांमुळे समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी। जर्मनीतल्या भाषणात राहुल गांधी यांचा हल्लाबोल। तपास यंत्रणांचा दुरुपयोग सुरू। राहुल गांधींचं वक्तव्य। वेस्ट इंडिजवरील विजयानंतर न्यूझीलंडची टेस्ट रँकिंगमध्ये 2ऱ्या स्थानी मुसंडी, तर कांगारूंची 1ल्या स्थानी झेप। 2023च्या विश्वचषकाच्या फायनलमधील पराभवानंतर निवृत्तीचा विचार केला होता। रोहित शर्मानं व्यक्त केलं मनोगत।